विप्रोराजन्यवेषौ च हरे प्राप्ता पदान्तिकं श्रुतेन जन्मानाथापि मुह्यन्त्यां नायवादिनः. अर्थात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जरी मुंज झाल्याने होणाऱ्या द्वितीय जन्मामुळे हरिभक्तीचा उत्तम अधिकार प्राप्त झालेले असले तरी वेदांतील सकाम उपासना मार्गाला महत्वाचे मानून कर्मफलामध्ये आसक्त होतात व मोह पावतात. कर्मण्य स्तब्धा मूर्ख पंडित मानिनः वदन्ति चाटुकान् मूढा यया माध्व्या किरोत्सुकः. अर्थात कर्माचे खरे तत्व न जाणणारे, कुणापुढेही नम्र न होणारे, मूर्ख असून स्वतःला पंडित मानणारे लोक बाह्यतः उत्तम वाटणाऱ्या वाणीने स्वतःच मोहित होऊन चातुर्याने बडबडत बसतात. ऐसे पूर्ण भावार्थी त्यासी तुम्हा ईशा साधू संती अनुग्रहोनी तारिती कृपामूर्ती कृपाळुवा अज्ञानी यापरी तरती परिज्ञानाभिमान ज्यांच्या मती ते ब्रह्मादी कान तरती त्यांची ही स्थिती मुनी सांगे. अज्ञान जे नीचवर्ण भावे धरोनी संत चरण निज निश्वासे संपूर्ण जन्ममरण निरसती येरद्विजन्मे जे का तिनी स्वभावे प्राप्त हरिचरणी आम्ही अधिकारी वेदज्ञानी जन्माभिमानी अतिकर्वी जन्माभिमान कर्माभिमान अग्रपूज्यत्वे पूजाभिमान अल्पमात्र वेदींचे ज्ञान तो वेदाभिमान वाढविते. ज्यासी प्राप्त उपनयन ज्यासी प्राप्त गायत्री पूर्ण ज्यासी हरीचे आवडे भजन त्याचे धरिता चरण हरी भेटे. ऐसे उत्तम जे ब्राह्मण त्यासी वेदवादे ज्ञानाभिमान तेने गर्वे पडे मोहन त्याची नारायण विशद सांगे. न कळे विधी विधान मंत्र कोणे कर्मी कैसे तंत्र नेणोनिया गर्वथोर ताठा अपार ज्ञातृत्वाचा गारोडियासी विद्या थोडी परिसर्वांगी विरोधे काढी का जाणी जाणपणे जोडी कडो विकडी आसन पूजा देवनी पलंगाचे ढाळ स्फटिका अंगी माणिक किळ तैसे मूर्ख ही केवळ मिरविती प्रबळ ज्ञानाभिमान आपण विधान नेणती शेखी सज्ञानाही न पुसती कर्म आपमती करीती लौकिकी स्फिती वाढवावया मिथ्या मधुर शब्दे चाटूक जे भोगी अणुमात्र नाही सुख तरी इहामूत्र भजविती लोक अप्सराधिक भोगलिप्सा. अर्थात असे जे पूर्ण भाविक लोक आहेत त्यांना तुमच्यासारखे दयाळू साधू संत जे कृपेच्या मूर्तीच असतात ते अनुग्रह करून तारतात. याप्रमाणे अज्ञ लोक तरून जातात, पण ज्यांना ज्ञानाचा अभिमान असतो ते ब्रह्मादेवादिकही का तरून जात नाहीत त्याचे वर्णन चमत्मुनी राजाला सांगतो, असे एकनाथ महाराज सांगत आहेत. अज्ञ असे जे हीन वर्णाचे लोक श्रद्धेने संतांना शरण जातात त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात ते जन्म मरण ओलांडून जातात. पण जे ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य हे द्विज हरिभक्तीचा अधिकार मिळाला तरी आम्ही वेदांचा अर्थ जाणतो या अभिमानाने गर्विष्ठ बनतात. त्यांना आपल्या जन्माचा कर्माचा पूज्यत्वाचा अभिमान फार असतो आणि त्यांना जे वेदांचे थोडेफार ज्ञान झालेले असते त्यामुळे वेदांबद्दलही त्यांचा अभिमान वाढतो. ज्यांचे उपनयन होते त्याला गायत्रीचा पूर्ण अधिकार असतो व ज्याला हरिभजनाची आवड आहे अशा ब्राह्मणाला शरण गेल्यास हरीची प्राप्ती होती हे खरे, पण वेदांच्या ज्ञानामुळे त्यांना एवढा गर्व चढतो की त्यांना मोह पडतो. तेच मुनी स्पष्ट करून सांगत आहेत. त्यांना विधिविधान मंत्र यांचे रहस्य कळत नाही. कोणत्या कर्मासाठी कोणते तंत्र असावे ते ठाऊक नसते, तरीही त्यांना आपल्या ज्ञानीपणाचा गर्व मात्र फार असतो. गारुड्यांना विद्या थोडी असते, पण गंडे ताईत चांद इत्यादी अवडंबर पुष्कळ असते. तसा हा गर्विष्ठ माणूस पाद्य आसन इत्यादी उपचारांनी आपली पूजा करून घेतो. स्फटिकाला विविध रंगाची पुटे देऊन त्याला जसे माणिकाचे स्वरूप आणतात तसेच हे मूर्ख शब्दज्ञानाचा अभिमान मिरवितात. ते स्वतः कर्मकांडाचा बारकावा जाणत नाहीत आणि स्वतःचा गर्व आड येतो. त्यामुळे खऱ्या तज्ज्ञांनाही विचारित नाहीत. चार लोकात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपल्या मतानेच कर्मे करतात.
मिथ्या पण गोड शब्दांनी स्वतः मोहित होतात. स्वर्गातील भोगांच्या खोट्या आशेने स्वतः सकाम साधना करतात व दुसऱ्यांकडूनही करवितात. रजस घोर संकल्पा कामुका अहिमन्यवः दांभिका मानिना पापा विहसन्त्यच्युत प्रियान. अर्थात रजोगुणाच्या आधिक्याने त्यांचे संकल्प फार घोर व अहितकारक असतात. ते विषयांध असतात, सापासारखे रागीट असतात, दांभिक व गर्विष्ठ असे ते लोक पापीच असतात आणि भगवंत ज्यांना प्रिय आहे अशा भक्तांची ते निंदा करतात. येतो भोग भोगावे चोखडे आणि पुढे स्वर्गभोग जोडे येणे वचने बापुडे यागाकडे धावती करता सर्वस्वे नागवो परी आचार्यत्व आम्हा येवो ऐशी यांची बुद्धी पहा हो याग प्ररोहो आरंभिती पावावया अतिप्रतिष्ठा नाना कर्मांच्या कर्मचेष्टा करुनी दाविती खटपटा कर्मारंभू मोठा आरंभूनी नातरी जैसा मद्यपानी मद्यरसा अमृतमानी या वचन गोडिया मद्यपानी प्रवर्तीचे जनी स्वादलिप्सा ते सेवेलिया काय जोडे स्थिती सावधानता बुडे मग दुर्भगत्व रोकडे विषच्चत्व गाढे अंगी वाजे तैसे केवळ पतनात्मक त्या नाव म्हणती स्वर्ग सुख जाणोनी प्रवर्तती ते मूर्ख फळकामुक अभिलाषी उंडणी लंघू न शक्य भिंतीसी तरी चढो रिघते सायासी चढता पडे आपेसी तेवी स्वर्ग सुखासी दृढ पतन कर्माभिनिवेश पडी पाडे कामलोभ दृढ वाढे तेने दांभिक करणे घडे क्रोधाचे चढे महाभरिते ते काय करीतील बापुडे शुद्ध सत्वे सांडिले पुढे मग रजोगुणे कामाकडे झाले धड पुढे अति कामी तेव्हा उर्वशीच्या अति आवडी स्वर्गभोगाची अति गोडी या लागी याग परवडी पुण्याची जोडी जोडू धावे तेथ मंत्रतंत्र द्रव्य शुद्धी नाही याग यजन विधी तेने स्वर्ग नवेची त्रिशुद्धी ठकले दुर्बुद्धी अविहिताचारे तया अलब्ध कामासाठी सर्वांगी क्रोधू उठी जेवी परिपाकासाठी धरी कडुवटी आंबिल कांजी जवजव पिकीचे कोरी फडे तव तव कडूपन गाढे तैसा कामनाशा पुढे क्रोध वाढे अत्युग्र. अर्थात ह्या लोकी उत्तम सुखे मिळतात आणि स्वर्गात अधिक सुखभोग प्राप्त होतात. या फलश्रुतीच्या आधाराने भ्रम पावलेले हे लोक यज्ञ करण्यास धावतात व दुसऱ्यांकडूनही यज्ञयाग करून घेतात. करता यजमान पूर्ण नागवला गेला तर जाऊ, आम्हाला आचार्यत्व कर्माचे पुरोहितपण मिळाले म्हणजे झाले अशी त्यांची बुद्धी असते. म्हणून स्वतःच्या लाभासाठी यजमानांकडून ते यज्ञ करून घेतात. मोठे कर्मारंभाचे अवडंबर करून अनेक प्रकारच्या खटपटी आणि लटपटी ते करीत असतात. दारू पिणारी माणसे दारूलाच अमृत समजतात आणि गोडगोड बोलून दुसऱ्यांनाही दारूची चटक लावतात. दारूचे सेवन केल्याने काय होते ते पहा. स्वतःचे भान नाहीसे होते, दुर्भाग्य भोगण्याची वेळ येते आणि अंगात पिशाच्च संचारल्यासारखे होते. त्याचप्रमाणे स्वर्गसुख म्हणून जे म्हणतात ते खरोखर पतनच होय. पण हे जाणूनही तसल्या फलाशी इच्छा धरणारे मूर्ख लोक त्यातच प्रवृत्त होतात. लहानशी आळी भिंतीवर चढते पण खाली पडते, त्याप्रमाणे स्वर्गसुखात पतन निश्चितच आहे. कर्माचे फळ मिळावे अशी फार मोठी अभिलाषा बाळगली तर लोभीपणा आणि वासना वाढत जातात आणि त्यातूनच मनुष्य दांभिक होतो व क्रोधालाही वश होतो. ते बापडे काय करणार? शुद्ध सत्व गुणाने त्यांना खरोखरच सोडलेले असते, तेव्हा त्यांचा रजोगुण वाढतो आणि वासना अतिशय वाढतात. त्यामुळे उर्वशीसारख्या अप्सरांची अभिलाषा उत्पन्न झाली, स्वर्गसुखाची गोडी लागली की यज्ञयागाची परवड सुरू होते आणि पुण्याची जोड करण्यास ते धावपळ करू लागतात. त्यांना मंत्रतंत्र कळत नाही, द्रव्याची शुद्धता कळत नाही, यज्ञाचे विधी कळत नाहीत. त्यामुळे स्वर्ग मिळणे तर दूरच, उलट चुकीच्या आचाराने ते व्यर्थ फसतात, हे मात्र नक्की. आंबील, पेच इत्यादी शिळी झाली की कडू होते, त्याप्रमाणे त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की त्यांच्या अंगी क्रोध संचारतो. कोरफड जशी पिकू लागते
तशी अत्यंत कडू होऊ लागते. त्याप्रमाणे वासनापूर्तीला जसा जसा प्रतिबंध होऊ लागतो तसा तसा अशा व्यक्तीचा क्रोध उग्र होत जातो. वदन्ति तेऽन्योन्यमुपास्य स्त्रियो गृहेषु मैथुन्य सुखेषु चाशिष यजन्ते सृष्टान् विधान् दक्षिणं वृत्ते परं घ्नन्ति पशून तद्वेद. अर्थात ते लोक गृहस्थाश्रमाची प्रशंसा परस्परांशी करतात, पण त्यांच्या प्रशंसेचा विषय असलेला गृहस्थाश्रम म्हणजे ज्यात स्त्रियांची आराधना केली जाते पण वृद्धांची सेवा केली जात नाही, अति त्याला महत्व नाही. ते असे यज्ञ करतात की ज्यात नीट विधी नसतो, दक्षिणा दिली जात नाही आणि अन्नदानही केले जात नाही. केवळ पोट भरण्यासाठी ते पशूंना मारतात. क्रोध काळिया नाग खरा, देतू द्वेषाचा फुंकारा, खाली पूज्यतेचा आकारा, खाली धुधुकारा साधू निंदेचा. ऐसा क्रोधाचा वसोटा, होय दमाचा चोहटा, मग दंभाचे नाणवटा, हीन कसाचा खोटा विकरा मांडी. मग जो जो भेटे प्राणिया, त्यासी अभिचार योगक्रिया, लावून बाहेर मुदिया, पापाचारे पापिया प्रवृत्ती मांडी. स्वधर्माचे फाडोवाडे, प्रतिपदी पाढा पडे, अधर्माची खाणी उघडे, समूळ कुडे कर्माचरण, तेने पापाचार पिके, गगनचुंबित चाहली टेके. मग अधमोत्तम एके तुके, घालिते यथासुखे अधर्म घालणी. तेथ ठाणे देऊनी अभिमाना, वाढविती ज्ञानाभिमाना, मग निंदिती साधुजना, विपुळती सज्जना उपहासयुक्त. जगी सर्वत्र पाहती दोष, अथापि देखिल्या निर्दोष, तरी करुनिया उपहास, करीती सावकाश असदारोपणे. या परी अभिमान वेदा, पापबुद्धीची दृढपथा, सहजानुवादे सदा, साधू निंदा अनुवादती. जे का हरिते आवडती, जे सदा करीती हरिभक्ती, त्या ते सदा उपहासिती, अनुवादती गुणदोष. द्विजस्मरती हरिनाम, त्या नाव म्हणती अधर्म, ऐकोनीही नामकीर्तन संभ्रम, म्हणती हे परम महापाप. ऐसा जो हरिनामा ते निंदी, हरिकीर्तिनी दुर्बुद्धी, तो खळ जाणावा त्रिशुती, भजनापवादी दुर्जन. स्त्री कामे अतिकामुक, मैथुना परते नाही सुख, येणे प्रेमे काममूर्ख, स्त्रिया आवश्यक उपासिती. या परी मंदबुद्धी, कैसे संवादती शब्दी, मनुष्य जन्म हेची सिद्धी, नाना भोगविधी भोगाव्या स्त्रिया. अर्थात क्रोध हा खरोखर कालिया नाग आहे. पुच्छ भावनेवर तो द्वेषाचा फुत्कार टाकतो आणि साधूंच्या निंदेचे विष पसरवितो. क्रोधाचा आश्रय केला की तेथे तमगुणाचा चौक होतो, तेथे दांभिकपणाचा सराफकट्टा असतो आणि हिनकस सोन्याचा व्यापार चालतो. पण ज्याला जो जो मनुष्य भेटतो त्याला हा पापी मनुष्य जारण मरण इत्यादी क्रियांचा नाद लावतो आणि पापे कराव्यास लावतो. बोलताना तो स्वधर्म श्रेष्ठ असे प्रतिपादन करतो, पण आचरण मात्र अधर्माचेच करतो. अधर्माची खाणच तो उखडतो, कारण त्याचे सर्व कर्म मिथ्या असते. त्याचे पाप पिकले की स्वर्गापर्यंत उंच वाढते. मग तो उत्तम आणि अधम ह्यांचा विचार न करता सर्व गोंधळ माजवितो. असे लोक ज्ञानाच्या अभिमानाने उन्मत्त झालेले असतात. ते साधूंची निंदा करतात आणि सज्जनांचा उपहास करतात. असे लोक जगात सर्वत्र दोषच पाहतात. कोणी निर्दोष आढळला तर त्याच्यावर खोटे नाटे आरोप करतात व त्याची टिंगल करतात. याप्रमाणे जे अभिमानी जन असतात त्यांना पापबुद्धीची दृढ बाधा होते. सहज बोलतानाही ते साधूंची निंदाच करतात. जे हरीला प्रिय असतात अशा हरिभक्तांची ते फारच निंदा करतात आणि त्यांचे गुणही दोष आहेत असे भासवितात. शुद्धचरणी लोक हरीचे जे स्मरण करतात त्याला ते अधर्म म्हणतात व नामकीर्तन म्हणजे महापाप असे समजतात. असा जो हरिनामाची निंदा करतो, हरिभजन व्यर्थ आहे असे म्हणतो व हरिकीर्तनाचा द्वेष करतो, तो खरोखरच खल दुर्जन समजावा. स्त्रीविषयी अत्यंत अभिलाषा धरून त्या आसक्तीने व कामाने ते वेडे झालेले असतात. त्या पलीकडे दुसरे सुखच नाही अशा भावनेने ते स्त्रियांची उपासना करतात. ते मूर्ख लोक कसे बोलत असतात ते पहा. ते म्हणतात, मनुष्य जन्म मिळणे हीच सिद्धी, स्त्रिया हे अनेक भोग भोगण्यासाठीच असतात.